अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, जर जीवनामध्ये शांतता हवी असेल, जर आपले जीवन हे सुखमय करायचं असेल, तर इतरांच्या निरर्थक बोलण्याला महत्त्व देऊ नका। पण मनुष्याचं मात्र इथेच चुकतं। जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असतं, संकट निर्माण झालेले असतात, तेव्हा आपण इतरांच्या बोलण्यावर विचार करायला लागतो। पण जर तुम्ही इतरांच्या निरर्थक बोलण्याचा विचार करत राहिलात, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच शांतता येणार नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत, यश मिळवायचं असेल ना, तर आपले कान पाय अगोदर बंद ठेवा। जोपर्यंत तुम्ही तुमचे कान बंद ठेवत नाही ना, तोपर्यंत तुमचं लक्ष कोणत्याच ध्येयाकडे केंद्रित करू शकत नाही। म्हणून बघा, यशाकडे जाणारे रस्ते असतात ना, ते कधीच सरळ नसतात, मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होत असतात। म्हणून समर्थ वाणी आहे ना, प्रत्येक मनुष्याने समर्थ वाणीप्रमाणे जर वागलं ना, समर्थांचे विचार बघा या मनामध्ये निर्माण केले, तर तुम्हाला दुःख बघा येईल, पण ते पेलण्याचं सामर्थ्य समर्थ तुम्हाला देणार आहेत। पण तुम्ही समर्थांच्या वाणीप्रमाणे, समर्थांच्या विचारांप्रमाणे जीवन जगाल, तर ते शक्य आहेच ना। म्हणून महान गोष्टी या ताकदीनं नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानं पूर्ण होत असतात। त्याप्रमाणे या भक्तिमार्गाचं आहे। जर आपण रोज उपासना केली नाही, रोज श्रवण केलं नाही, तर बघा आपण हप्त्यातून श्रवणाला जातो। ज्यावेळी आपण हप्त्यातून श्रवणाला बसतो, एका कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून सोडून देतो। बघा तेवढाच 1-2 तास असतो, आपण भगवंताच्या सेवेमध्ये मग्न होतो। पण बाकीचे 6 दिवस असतात, आपण सर्व काही विसरून जातो। परत सारखाच दिवस येतो, मग त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? त्या भक्तीचं काही सामर्थ्य आपल्यामध्ये राहतं का? तर असं कधीच राहत नाही। म्हणून जर आपल्या जीवनामध्ये बदल करायचा असेल, जर आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण करायची असेल, तर समर्थांचं बघा, हे समर्थांचे वचन आहेत, हे समर्थांची भक्ती आहे। बघा वेळोवेळी क्षणाक्षणाला आपल्याला आठवली पाहिजे, आपण जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य बघा चुका करतो, बघा चुका करूनसुद्धा तो स्वतः मात्र कधीच स्वीकार करत नाही। पण जेव्हा मनुष्य चुका करेल ना आणि स्वतः ते स्वीकारेल, तेव्हाच मनुष्याच्या जीवनामध्ये बदल होणार आहे। पण ह्या चुका बघा, जो मीपणा असतो ना, तो मीपणा मी चुकीचा आहे, तो कधीच सिद्ध करत नाही। म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हा मीपणा, अहंकार आहे, तोपर्यंत तुमच्या चुका कधीच तुम्ही स्वीकारणार नाही। पण हा मीपणा जाईल कधी? हा अहंकार जाईल कधी? जेव्हा आपण दुसऱ्याचं सुख बघू, जेव्हा आपण दुसऱ्यावर बघा प्रेम करू, तेव्हाच जाईल ना। पण दुसऱ्यावर सुख आणि प्रेम आपण कधी करू? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये राहून श्रवण करू, रोजची उपासना करू। उपासनेचं सामर्थ्य एवढं श्रेष्ठ आणि एवढं तेजोमय आहे की माणसाला मौन धरायला, माणसाचं मन एकाग्र करायला भाग पाडत असतं, आणि तेव्हाच मनुष्य योग्य सद्गुण मार्गाकडे लागतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्याच्या जे काही नशिबात आहे ना, ते सर्व काही मिळणार आहे। बाकी काही खटाटोप करण्याचा काहीही फायदा नाही। तुमच्या जे नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे। पण जर तुमच्या नशिबात नाही, तरीसुद्धा इतरांचं सुख तुम्ही बघा, तुम्ही त्यांच्या मनावर दुःख देऊन ओरबाडून घेत असाल, तर त्याचं सुख तुम्हाला मिळणार नाही। एक वेळेला त्याच्याकडून तुम्हाला पैसा मिळेल, पण ते सुख आहे ना, ते कधीच मिळणार नाही। म्हणून बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू
नक्की हे सुख काय असतं आणि नशिबामध्ये जे असेल ते माणसाला मिळतंच, पण भांडण करून अथवा दुसऱ्याला दुःख देऊन ते कधीही घेऊ नये. बघा, लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांच्यातला आपण संवाद ऐकूया. एका वेळेची ही गोष्ट आहे आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि दरिद्रता देवी आपापसात बोलत होत्या. बघा, बोलता बोलता दरिद्रता देवी माता लक्ष्मीला म्हणाली, हे बहिणी, खूप दिवसापासून माझ्या मनात ही एक गोष्ट घर करून बसली आहे. त्यामुळं आता मला राहवत नाही आणि मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा माता लक्ष्मी म्हणू लागली, बघा हे प्रिय बहिणी, विचाराशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू खूप जास्त विचलित दिसत आहेस. बघा, तेव्हा दरिद्रता देवी म्हणाली, हे बहिणी, माझ्या मनातील संभ्रम हा आहे की आपण दोघीही दिसायला तर खूप सुंदर आहोत, मग लोक तुला जास्त आदर का देतात आणि मी जेव्हा कुठे जाते तेव्हा लोक माझा तिरस्कार का करतात? मला पाहून त्यांचा आनंद दुःखामध्ये का बदलतो? मी जिथे कुठे जाते तिथे मला लोकांच्या चेहऱ्यावर फक्त निराशाच पाहायला का मिळते? बघा, मला लोकांच्या रागाचा, तिरस्काराचा सामना का करावा लागतो? आपण दोघी तर सख्या बहिणी आहोत, दिसायला सुद्धा सुंदर आहोत, मग असं का बरं घडतं? तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, आदर आणि सन्मान असतो हे फक्त सुंदर दिसण्यामुळं मिळत नाही. आदर आणि सन्मान मिळवण्यासाठी मनुष्याला चांगले कर्म करावे लागतात. या संसारामध्ये मनुष्याला कोणीही पूजत नाही, पूजा तर त्याच्या कर्माची केली जाते. बघा, इथे समर्थसुद्धा सांगत आहेत की आपण हे आयुष्य जगत असताना बघा, आपण सुंदर दिसावं म्हणून या चेहऱ्याला पावडर, बघा भरपूर अशा मेकअपच्या गोष्टी लावत असतो, पण त्याची सुंदरता चेहऱ्यामध्ये असते का? मनुष्याची खरी सुंदरता असते ना. बघा, मनुष्याची खरी सुंदरता त्याच्या कर्मामध्ये असते, सद्गुण विचाराने असते. जर तुम्ही सुंदर दिसत असाल पण तुमचं मन जर चांगलं नसेल, तुम्ही एखाद्यावर जळत असाल, तर तुमच्या सुंदरतेला काही महत्त्व आहे का? बघा, तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्हाला कोणीही चांगलं बोलणार नाही आणि जिवंत असून सुद्धा तुम्हाला कोणीच कधी चांगलं बोलणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने बघा, जर श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल ना, तर ते सुंदरतेनं नाही तर ते कर्माने करायला हवं, कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुरणार आहे. म्हणून या संसारामध्ये मनुष्याला कोणीही पूजत नाही, पूजा तर त्याच्या कर्माचीच केली जाते. जर आपण लोकांच्या भल्याचा विचार केला, त्यांचे चांगले कृत्य केले, तर नक्कीच लोक आपल्याकडं आदरपूर्वक नजरेने पाहतील. पण माझा सन्मान लोक या कारणाने करतात. बघा, ती अलक्ष्मी लक्ष्मीला म्हणते आणि बघा, लक्ष्मी अलक्ष्मीला म्हणत असते की कारण जेव्हा मी त्यांच्या घरात जाते तेव्हा त्यांना मी सुख समृद्धीचं साधन देते. मी त्यांचं घर धन धान्याने भरून टाकते आणि हे सर्व स्वाभाविकच आहे. जेव्हा आपण लोकांना एवढे सर्व सुखसोयी देतो तेव्हा ते आपल्यावर साहजिकच आहे ना प्रेम करू लागतील, ते तुमची पूजा करू लागतील. आणि तुमचा स्वभाव असा आहे की जेव्हा तू एखाद्याच्या घरामध्ये पाय ठेवतेस तेव्हा ते लोक गरीब होऊन जातात. बघा, अलक्ष्मीचं तसंच आहे ना. जेव्हा लक्ष्मी घरातून निघून जाते आणि अलक्ष्मी जेव्हा घरात येते तेव्हा घराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही ना. म्हणून बघा, लक्ष्मी अलक्ष्मीला सांगत असते, बघा त्यांना आजारपण आणि वेगवेगळे त्रास होऊ लागतात, त्यांच्या घरांवर वेगवेगळी संकटे येऊ लागतात, त्यांचे जीवन दुःखाने भरून जातं आणि म्हणूनच लोक तुला तिरस्काराच्या नजरेने पाहू लागतात. तुझा कोणीही आदर सन्मान करत नाही. जर तुला लोकांचा आदर पाहिजेत असेल ना, तर लोकांच्या सुखासाठी काम कर. तुझ्या सेवाभावाने लोकांच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न कर. बघा, लक्ष्मी मातेची ही गोष्ट दरिद्रता देवीला
खूप जास्त वाईट वाटली. ती विचार करू लागली की लक्ष्मी मातेला प्रमाणापेक्षा जास्त सन्मान देऊन लोकांनी तिला गर्विष्ठ बनवलं आहे. त्यांना असं वाटत आहे की सर्व जगाला पोसणारे तीच आहे. ती सर्वांचं पालन पोषण करत आहे. बघा, इथे समर्थ सांगत आहेत की माणसाची, मनुष्याची एक बघा कमतरता असते की त्यांना आपण जर चांगलं काही सांगायला जाऊ ना तर त्यांना कधीच पटत नाही. आणि माता लक्ष्मीचं हे बोलणं दरिद्रता देवीला खूप जास्त लागत होतं. काट्यांसारखं ते तिच्या अंगाला टोचत होतं. तेव्हा दारिद्र्यता देवी रागाने म्हणाली, हे बहिणी, तू कोणत्या गोष्टीनं माझ्यापेक्षा मोठी आहेस? तुला अशा कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे? तू तर माझ्यापेक्षा वयाने किंवा ज्ञानाने सुद्धा मोठी नाहीस. शक्तीने नाही, सुंदरतेने तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग तू मला हे सर्व उपदेश का देत आहेस? जर तुला तुझ्यावर इतकाच अभिमान असेल तर चल आपण आपापल्या शक्तीचा प्रदर्शन करून पाहूयात. जी जिंकेल ती श्रेष्ठ म्हणून समजली जाईल. तुला तुझ्या वैभवावर खूप जास्त अहंकार आहे. तू असा विचार करतेस की ज्याला पाहिजे त्याला करोडपती बनवू शकते. परंतु माझ्याकडे सुद्धा ही कला आहे. मी ज्याला पाहिजे त्याला रोडपती बनवू शकते. तुमच्या करोडपती भक्ताला सुद्धा मी कंगाळ बनवू शकते. बघा, दरिद्रता देवीची ही देवीचं बोलणं ऐकून माता लक्ष्मी हसली आणि म्हणू लागली, हे बहिणी, तुला लागेल ते कर. तू माझ्यापेक्षा मोठी होऊ शकत नाहीस. माझी शक्ती कमी नाही आहे. तू ज्याला पण कंगाल बनवशील त्याला मी सुद्धा करोडपती बनवू शकते. बघा, दरिद्रता देवी म्हणाली, हे लक्ष्मी, तुला पण माझ्याबद्दल माहीत नाही. ज्याला तू करोडपती बनवशील ना त्याला मी लगेच अन्नाच्या एका दाण्यासाठी तडपवायला लागेल. माता लक्ष्मी म्हणाली, तुझं म्हणणं सुद्धा ठीक आहे. तुला जो वाटेल, ज्याला वाटेल त्याला तू कंगाल बनवू शकतेस. परंतु माझा हात त्याच्या डोक्यावर आहे. त्याला तू कधीच कंगाल बनवू शकत नाहीस. जर तुला तुझ्या शक्तीवर जास्तच अभिमान असेल तर उद्याच तुझा हा भ्रम नाहीसा होईल. बघा, आता दोघांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली. पुढच्या दिवशी त्या दोघी एका नगरामध्ये ब्राह्मणाच्या घरी पोचल्या. तो ब्राह्मण रोजच्या रोज पूजाआठ करण्यासाठी मंदिरात जात असे. तो माता लक्ष्मीचा बघा खूप मोठा भक्त होता. दोघेही त्या ब्राह्मणावर त्यांचा प्रभाव दाखवणार होत्या. दरिद्रता देवी म्हणाली, हे प्रिय बहिणी, आता तू या ब्राह्मणावर माझा प्रभाव पहा. मी याला अन्नाच्या एका दाण्यासाठी कसा तडपवते ते तू पाहाच. आता त्याची अवस्था पाहून तुला सुद्धा तुझी मान खाली करावी लागेल. बघा, एवढं बोलून दरिद्रता देवी तिथून निघून गेली आणि माता लक्ष्मी तिच्याकडे पाहून, तिच्या अहंकाराकडे पाहून हसत होती. पुढच्या दिवशी दोघीही त्याच मंदिरामध्ये पोचल्या जिथे तो ब्राह्मण रोजच्या रोज पूजा करण्यासाठी जात असे. मंदिरामध्ये जाऊन त्या दोघींनीही साधारण स्त्रियांसारखी वेशभूषा धारण केली आणि जाऊन मंदिराच्या समोर बसून राहिल्या. बघा, मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक भक्त येऊ लागले. सर्व येणारे जाणारे लोक त्या दोघींकडे पाहायचे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून जायचे. बघा, त्यानंतर तो ब्राह्मणसुद्धा मंदिरात पूजापाठ करण्यासाठी आला. दोन्ही बहिणींची त्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि ब्राह्मणाने मंदिरामध्ये पूजा अर्चना केली. पूजा करून तो पुन्हा त्याच्या घराकडे परतू लागला. तेव्हा दरिद्रता देवी म्हणू लागली, हे लक्ष्मी बहिणी, तुझा भक्त जाऊ लागला आहे. आता तू तुझा चमत्कार दाखव. बघा, माता लक्ष्मीने तेव्हा लगेचच एक मोठा बांबू त्या पुजाऱ्याच्या रस्त्याच्या मधोमध ठेवला. त्या बांबूच्या आत सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या. ब्राह्मणानं रस्त्यात पडलेला तो बांबू उचलला आणि बांबूला पाहून त्याने विचार केला की हा बांबू नक्कीच माझ्या कुठल्या तरी गरजेला येईल. परंतु त्याला माहीत नव्हतं की तो बांबू मोहरांनी भरलेला आहे.
ब्राह्मण तो बांबू घेऊन घराच्या दिशेने जाऊ लागला. बघा, रस्त्यामध्ये त्याला एक मुलगा भेटला आणि त्या मुलाने ब्राह्मणाच्या हातातली ते बांबू पाहून विचार केला की हा बांबू तर खूपच कामाचा आहे. जर मी हा बांबू या ब्राह्मणाकडून मागितला तर माझ्या चारपाईसाठी याचा चांगला उपयोग होईल. हा विचार करून त्या मुलाने त्या ब्राह्मणाकडे त्या बांबूची मागणी केली. ब्राह्मणाने सुद्धा विचार केला की मी हा बांबू कुठे विकत आणला आहे, ह्या मुलाला याची गरज आहे, मग याला मी हा बांबू देऊन टाकतो. ब्राह्मणाने तो बांबू त्या मुलाला बघा 1 रुपयामध्ये विकला. 1 रुपयामध्ये तो बांबू विकत गेल्यामुळं तो ब्राह्मण खूपच खुश झाला. तो मुलगासुद्धा मोहरांनी भरलेला बांबू घेऊन तिथून बघा निघून जातो. तिकडे मंदिरात बसलेल्या दोन्ही बहिणींपैकी दरिद्रता देवी म्हणू लागली, पाहिलंच लक्ष्मी, हा होता माझा प्रभाव. तुम्ही त्या ब्राह्मणाला श्रीमंत बनवण्यासाठी मोहरांनी भरलेला एक बांबू दिला होता, मात्र माझ्या प्रभावामुळं त्याने तो बांबू फक्त 1 रुपयामध्ये विकला. तुझ्या भक्ताला काय मिळालं? फक्त 1 रुपया. आणि एवढंच नाही तर हा मिळालेला 1 रुपयासुद्धा याच्याजवळ राहणार नाही. चला आपण आता पुढे जाऊया आणि पुढे काय होतं ते पाहूया. आता त्या दोन्ही देव्या त्या ब्राह्मणाच्या मागे मागे जाऊ लागल्या आणि तो ब्राह्मण चालत चालत एका तलावाजवळ पोचला. बघा, त्याने तो 1 रुपया त्याच्या कमंडळूमध्ये ठेवला होता आणि ब्राह्मणाने तलावाच्या किनाऱ्याजवळ त्याचे ते कमंडळू ठेवलं आणि तो फुलं तोडू लागला. इतक्याच तिथून एक लहान मुलगा जाऊ लागतो आणि त्या कमंडळूमध्ये त्याला 1 रुपया दिसतो. तेव्हा तो मुलगा 1 रुपया घेऊन तिथून पळून जातो. ब्राह्मणाला माहीत सुद्धा नाही की त्याच्या कमंडळूमधून 1 रुपया चोरीला गेला आहे. बघा, ब्राह्मण कमंडळू घेऊन तिथून निघून घरी जातो. घराजवळ आला तेव्हा त्याला पुन्हा तो मुलगा भेटला आणि ज्याने त्याच्याकडून 1 रुपयामध्ये तो बांबू विकत घेतला होता. बघा, तो मुलगा ब्राह्मणाला म्हणाला, हे महात्मा, मी तुमच्याकडून जो बांबू घेतला होता तो बांबू तर खूपच वजन आहे. माझ्या आजोबांनी मला सांगितलं आहे की बांबू त्या माणसाला परत कर आणि वजनाने हलका असलेला बांबू घेऊन ये. बघा, या बांबूमध्ये 4 पाई ठीक बनणार नाही आणि म्हणूनच तुम्ही तुमचा हा बांबू परत घ्या आणि मी बाजारातून दुसरा एखादा बांबू विकत घेतो. बघा, आणि माझा हा 1 रुपया मला आताच परत करा. बघा, ब्राह्मणांनी तो बांबू परत घेतला, परंतु त्या मुलाला 1 रुपया परत करण्यासाठी जेव्हा त्याने कमंडळूमध्ये हात घातलं तेव्हा त्या कमंडळूमध्ये 1 रुपया नव्हता. ब्राह्मण खूप जास्त हैराण झाला. त्याला प्रश्न पडला, त्या कमंडळूमधून तो 1 रुपया नक्की गेला तरी कुठे? त्यानंतर त्यांनी त्या मुलाला सांगितलं की 1 रुपया तर कुठे दिसत नाही. तू एक काम कर, तू माझ्या घरी चल, मी घरी गेल्यानंतर तुला 1 रुपया परत करतो. बघा, तो मुलगा म्हणाला, काही हरकत नाही, मी माझा 1 रुपया तुमच्याकडून नंतर कधी परत घेतो. एवढं बोलून तो मुलगा तिथून निघून जाऊ लागला. बघा, आता तो मोहरांनी भरलेला बांबू पुन्हा त्या ब्राह्मणाकडे आला होता. बघा, लक्ष देऊन ऐका. आणि हे सर्व पाहून माता लक्ष्मी हसू लागली. माता लक्ष्मीला हसताना पाहून बघा, दरिद्रता देवी पुन्हा रागाने संतापली आणि म्हणू लागली, तुला जेवढा हसायचं आहे ना तेवढं हसून घे, कारण आता तर खेळ चालू झाला आहे. तू फक्त पाहतच राहा, मी या ब्राह्मणाला कसं नाचवते. बघा, त्या ब्राह्मणाला काहीच माहीत नव्हतं. तो एक कठपुतली बनला होता. तो तर फक्त त्याच्या धुंदीत मग्न होता. ब्राह्मण जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याला त्या मुलाचे आईवडील भेटले. ज्या मुलाने ब्राह्मणाचा 1 रुपया त्या कमंडळूमधून चोरला होता ना, तो माणूस ब्राह्मणाला म्हणाला की माझा मुलगा खूपच मस्तीखोर आहे. त्याने तुमच्या कमंडळूमधून तुमचा 1 रुपया चोरी केला आहे. तो 1 रुपया आम्ही तुम्हाला परत करण्यासाठी आलो आहोत आणि त्याला तुम्ही माफ करा. त्याच्या चुकीबद्दल मी तुमच्याकडे माफी मागत आहे.
ब्राह्मण तो 1 रुपया घेत त्याला म्हणाला, काही हरकत नाही, मुलाकडून चूक झाली आहे ना, छोटा मुलगा आहे, 1 रुपयाचा लोभ त्याला झाला असेल. त्यानंतर त्या बालकाचे वडील तिथून निघून जातात. बघा, ब्राह्मणाने विचार केला, जर हा 1 रुपया मला मिळालाच आहे तर मग त्या मुलाला मी हा 1 रुपया परत करतो. बघा, एवढा विचार करून ब्राह्मणाने त्या मुलाला आवाज दिला. जो मुलगा बांबू ब्राह्मणाला परत घेऊन गेला होता तो काही अंतरावर गेला होता. ब्राह्मणाचा आवाज ऐकून तो पुन्हा परत आला आणि ब्राह्मणाने त्याचा तो 1 रुपया त्याला परत देऊ केला. बघा, तो 1 रुपया परत मिळाल्यामुळं तो मुलगा खूपच प्रसन्न झाला आणि तिथून निघून गेला. तिकडे ब्राह्मण त्याच्या घराच्या दिशेने चालू लागतो आणि ब्राह्मणाच्या एका हातामध्ये कमंडळू होतं आणि दुसऱ्या हातामध्ये तोच बांबू होता ज्यामध्ये मोहरा भरलेल्या होत्या. आणि ब्राह्मण त्या बांबूबद्दल विचार करत चालला होता की हा बांबू खूप जास्त वजन आहे आणि जर हा बांबू वजन आहे म्हणजे हा मजबूतसुद्धा असेल. त्याला मी माझ्या छपराला लावलं तर त्यामुळे माझ्या घराचं छप्पर खूप जास्त मजबूत बनेल. बघा, असा विचार करत तो ब्राह्मण चालला होता आणि इकडे लक्ष्मी मातेच्या कृपेने सर्व काही योगायोगाने घडत असल्यानं पाहून दरिद्रता देवी खूप क्रोधित झाली होती. ती विचार करत होती की मी आता काय करू. ब्राह्मणाचं घरसुद्धा जवळच आलं होतं आणि जेव्हा तिला काही सुचलं नाही तेव्हा ती ब्राह्मणाला जीवे मारण्यासाठी तयार झाली. दरिद्रता देवी लक्ष्मी मातेला म्हणाली, हे देवी, आता याची धनसंपत्ती तर हिसकावून घेणारच आहे, सोबतच त्याचे प्राणसुद्धा घेणार आहे. तेव्हा तू पाहाच हा कशा प्रकारे तडपडून मरतोय. एवढं बोलून दरिद्रता देवी एका विषारी सापाचा रूप घेऊन बघा त्या ब्राह्मणाला चावण्यासाठी त्याच्या घराच्या दिशेने निघाली. आणि दरिद्रता देवीची ही दृश्यता पाहून बघा लक्ष्मी माता बिलकुल घाबरली नाही. ती तिथेच उभी राहून फक्त हसत होती. तिकडं ब्राह्मणानं पाहिलं की एक विषारी साप त्याच्या दिशेनं येत आहे. ब्राह्मण घाबरला. त्याला त्याचे प्राण वाचवायचे होते. प्राण वाचवण्यासाठी तो पळू लागला, परंतु दरिद्रता देवी त्याला सोडणार नव्हती. तिला त्या ब्राह्मणाचा जीव घ्यायचा होता. ती ब्राह्मणाच्या मागे धावू लागली. ब्राह्मण घाबरला आणि त्याने त्या सापासमोर हात जोडले आणि म्हणाला, हे नागदेवता, मी तुझं काहीच वाईट केलं नाही. तू माझ्या मागे का लागला आहेस? गुपचूप इथून निघून जा. मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मी एक गरीब ब्राह्मण आहे. उगाचच तू मला का त्रास देत आहेस? बघा, ब्राह्मणाने खूपच विनवणी केली, परंतु तो साप मात्र ऐकायला तयार नव्हता. आणि तो ऐकणार तरी कसा होता? तो तर दरिद्रता देवी होती आणि तिला तर त्या ब्राह्मणाला मारायचं होतं आणि त्या साप त्या ब्राह्मणाचा ऐकत नव्हता. बघा, हे पाहून ब्राह्मणाने त्याच्या जवळ असलेल्या बांबूने त्या सापाच्या डोक्यावर एक फटका मारला आणि जसा तो बांबू जमिनीवर आपटला गेला तसे त्या बांबूचे तुकडे झाले आणि त्या बांबूच्या आतमध्ये जेवढ्या काही मोहरा होत्या त्या सर्व बाहेर निघाल्या. बघा, एवढ्या सर्व मोहरा पाहून ब्राह्मणाचे डोळे चमकले. तो एकटक त्यांच्याकडे पाहू लागला. एका वेळेसाठी तो त्या सापाकडे लक्ष देणंही विसरला, परंतु जसे त्याने त्या सापाकडे पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की बांबूमुळे त्या सापाच्या कमरेला मोठी दुखापत झाली आहे. तो जखमी झाला होता आणि एका झाडीमध्ये लपण्यासाठी गेला होता. बघा, तिकडे ब्राह्मणाने सर्व मोहरा एकत्रित केल्या. तो खूप खुश झाला होता. तो सारखी लक्ष्मी मातेचं धन्यवाद देत होता. तो विचार करत होता की आज माझी सर्व गरिबी दूर झाली आहे. त्याने सर्व मोहरा एकत्रित बांधल्या आणि त्याच्या घराच्या दिशेने निघू लागला. तिकडे लक्ष्मी माता आणि दरिद्रता पुन्हा बघा बोलू लागल्या. लक्ष्मी माता दरिद्र देवीला म्हणाली की खरं खरं सांग, तुझा मोठेपणा तुला दिसला का? मोठेपणा हा मिळवायचा असतो
की कोणाकडून हिसकावायचा असतो, घ्यायचा नसतो. हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नसतो. आणि सुखी मनुष्य तर तो असतो जो दुसऱ्यांना सुखी बनवतो. बघा इथे समर्थांनी सांगितलं आहे, या कथेचं तात्पर्य काय? कोणताही मोठेपणा असो, प्रेम असो, बघा ते पैशाने विकत भेटतं का? कधीच विकत भेटत नाही. प्रेम असो, समाधान असो, तो स्वतःच्या अंतःकरणामध्ये आपले कर्मच घडवत असतात ना. आपण दुसऱ्याशी कसं बोलावं, कशा पद्धतीनं वागावं, हे बघा आपला स्वभावच ठरवत असतो ना. जर आपला स्वभावच चांगला नसेल तर त्याच्यात काही फायदा आहे का? आपल्याला कुणी चांगलं बोलेल का? बघा आपल्या गुणांची कुणी स्तुती करेल का? म्हणून माणसाचा स्वभाव असतो ना, हा स्वभाव कधीही सद्गुण विचारांनी, कर्मांनी, चांगल्या शुद्ध कर्मांनी मोहित झालेला असावा. आपण हे जीवन जगताना बघा आपण पाहत असतो की अधिक मेहनत करूनसुद्धा काही लोक गरीबच राहतात. याची 2 कारणं आहेत. बघा आपण जे कर्म करतो आणि भविष्यात आपल्याला फळ मिळणार असतं. आणि दुसरं कारण म्हणजे आपण केलेले कर्म बघा लक्ष्यहीन असणं. आणि लक्ष्यहीन कार्य फक्त आपल्याला थकवून जातात, आपल्याला देऊन तर काहीच जात नाही. समर्थ पुढे सांगत आहेत, बघा मनुष्य जीवनामध्ये पैसा कमवण्यासाठी, धन कमवण्यासाठी भरपूर मेहनत करत असतो. पण सर्वांना त्यामध्ये यश मिळतं का? तर कधीच मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी भरपूर मेहनत करूनसुद्धा माझ्या नशिबी धन नाही, बघा लक्ष्मीचं बघा मला आशीर्वाद नाही मिळत. पण कधीकधी आपण एक लक्ष गोष्ट केंद्रित करायला हवी की आपली मेहनत कोणत्या स्वरूपाची आहे. बघा 2 कलाकार असतात, बघा दोघे जण सेम कार्य करतात, पण एक घडवणूक करतो तो सोन्याच्या वस्तूंची करतो आणि एक करतो तो दगडांच्या वस्तूंची करतो. मग आता तुम्हीच सांगा की जास्त उत्पन्न सोन्याच्या घडवणुकीतून मिळतं की बघा दगडाच्या घडवणुकीतून मिळतं? तर सोन्याच्या घडवणूक करतो त्यालाच जास्त उत्पन्न मिळेल ना, की दगडापासून बनवलेल्या वस्तू असतील त्याला जास्त उत्पन्न मिळेल. म्हणजेच आपली काम करण्याची क्षमता आणि आपण काम कोणत्या स्वरूपाचे करतो त्याच्यावर सुद्धा लक्ष्मी अवलंबून असते. आणि दुसरी गोष्ट राहिली ती स्वभावाची. आपल्या स्वभावामध्ये, आपल्या घरामध्ये जर आपल्या मुलं भांडणं होत असतील तर तिथे लक्ष्मी कधी नांदेल का? बघा आपल्यामुळं आपली बायको असेल, आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपली बहीण असेल, जर ही आपल्या स्वभावामुळं नाराज होत असतील, आपल्या स्वभावामुळं त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधी राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, आपलं जीवन एवढं श्रेष्ठ निर्माण करावं की आपल्यामुळे या समाजामध्ये कोणत्याच घटकाला, कोणत्या जीवाला कधीच दुःख पोचणार नाही. जर अशी घटना, असे सद्गुण विचार तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाले आणि तुमच्यामुळे इतरांना जर त्रास झाला नाही ना, तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये ठाण मांडून बसेल. कधीच तुमच्या घरामधून बाहेरसुद्धा जाणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की बघा तुम्ही तडजोड करत बसू नका. कुणाला तुमच्यापेक्षा जास्त मिळत असेल तर त्याच्यावर जळत बसू नका. कारण तुमच्यासाठी जे सर्वश्रेष्ठ या परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे ना, तुमच्या बघा पारड्यामध्ये जे वाढलेलं आहे, तुमच्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ यायला लागतो. पण मनुष्याचं असं झालं आहे की प्रत्येक गोष्ट त्याला लगेच हवी असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला खूप घाई असते आणि मग घाईने असा प्रसंग ओढवून बसतो की त्याचा बघा त्या आयुष्यभर त्या गोष्टी त्याला भोगाव्या लागतात. म्हणून जर तुम्हाला योग्य वेळेमध्ये सर्व काही मिळणारच आहे, मग नुसताच आपण घाई करून काही फायदा आहे का? म्हणून जर तुमचं जीवन श्रेष्ठ करायचं असेल, जर तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल करायचा असेल, तर समर्थांनी सांगितलेली ही भक्ती
समर्थांनी सांगितलेलं हे श्रवण आणि समर्थांच्या बघा या विचारांवर असलेली ही भक्ती बघा, एकदा तरी या भक्तीमध्ये नाहून जा आणि या भक्तीचा सुगंध तुमच्या जीवनामध्ये एवढा दरवळेल की तुमच्या अवतीभोवती असणारा तुमचा मित्र असो, तुमची पत्नी असो, तुमची मुलं असो, सर्वांमध्ये दरवळला जाईल. आणि जेव्हा या भक्तीचं वृक्ष होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण होईल, एवढं सुख निर्माण होऊन जाईल ना. तुम्ही या जगामध्ये, या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सुंदर व्यक्तिमत्व निर्माण कराल. आणि हेच ह्या जीवनाचं सत्य आहे. जर तुमच्या या मुखामध्ये, वैखरीमध्ये बघा सद्गुरूंचे हे वचन शब्द असतील, सद्गुरूंचं नाम असेल, तुमची वैखरीमध्ये प्रेम असेल, तर या जगावर सुद्धा राज्य तुम्हीच करू शकाल. आणि तेच देवाला आवडतं. म्हणून सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागा. हे धन पैसा या क्षणिक गोष्टी आहेत, त्या एका हाताने येणार आहेत आणि काही क्षणामध्ये त्यांचा नाश होणार आहे. पण जे आयुष्यभर टिकणार आहे ना, ते भगवंताचं नाम आहे आणि तेच घेत राहा. जय जय रघुवीर समर्थ.